नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं लोणचं बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे बघा। आणि मिरची कशी कुठं जास्त अशी खराब वगैरे झालेली अशी मिरची घेऊ नका, फ्रेश अशी बघून घ्यायची। आणि हे जे आपल्याला देठं काढायचे तुम्हाला मी दाखवायसाठी ही मिरची अशी काढून ठेवलेली आहे। एक मोठ्या आकाराची 250 ग्रॅमची कैरी घेतलेली आहे, वरची साल काढून मी खिसून घेतलेली आहे। आणि 50 ग्रॅम लसूण घेतलेला, हा देशी लसूण आहे बघा, एकदम बारीक असा सोलून घेतलेला आहे। आता ही लसूण आणि ही जी कैरी आपण खिसून घेतलेली आहे ती साईडला ठेवूया। आता कैरी कशी मोठी मोठी जरा खिसली तरी चालेल, मी बारीक खिसून घेतलेली आहे। मिरचीचे देठं काढणार आहे आणि मिरचीचे तुकडे करून काय करणार आहे माहिती आहे का, चॉपरमध्ये मी ह्याला बारीक करून घेणार आहे। किती बारीक करायचं तर दरदर असं करायचं। चॉपरमध्ये बघा मी असे तुकडे करून टाकलेले आहेत आणि हे मी आता चॉपरला बारीक करून घेते। आणि तेल घेतलेलं आहे, शेंग तेल घेतलेलं आहे, 150 ग्रॅम तेल आहे। हे चांगलं बघा मी उकळून घेतलेलं आहे, धूर निघस्तवर। तोपर्यंत काय होईल, आपण मिरच्या बारीक करस्तोवर हे थोडंसं थंड होईल। चॉपरला बघा मी अशा पद्धतीत बघा मी बारीक करून घेतलेलं, ते एकदम पण बारीक असे पेस्ट करायचे नाही, अशा पद्धतीच्या। आणि तुम्हाला जर एकदम बी बारीक पाहिजे असलं ना केल्या तरी चालू शकते। तेल बघा एकदम उकळून घेतलं होतं, तर हे अर्ध थंड झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये ना छोटा अर्धा चमचा हिंग टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे हा लसूण। आणि हे आता काय करूया आपण साईडला ठेवून देऊया। लसूण बघा मी तेलात टाकून एका साईडला ठेवून घेतलेला आहे आणि गॅसवर मी तवा ठेवलेला आहे। हा तवा लोखंडाचा गॅस आहे मीडियम। त्याच्यामध्ये टाकणारे छोटा 1 चमचा जिरे, छोटा 1 चमचा बडीशेप, ह्याच्यामध्ये छोटा 1 चमच्यापेक्षा थोडंसं जास्त अशी मोहरी घेतलेली आहे, छोटा 1 चमचा धने, छोटा अर्धा चमचा बघा हे मेथी दाणे घेतलेले आहेत। आता हे काय करायचं माहिती आहे का, मीडियम गॅसवर आपल्याला एकदम हलकंसं भाजायचं, जास्त असं लाल करायचं नाही, जास्त करपवायचं नाही आहे। भाजलेलं आहे बघा, असं तडतड आवाज यायला लागला का नाही, हे मोहरीचा आपला आवाज येतो की लगेच काढून घ्यायचं, लय लाल करत बसायचं नाही। काढून घेतलेलं आहे, गॅस केलेला आहे बंद, आपला तवा चांगला गरम आहे। त्याच्यामध्ये बघा अर्धी वाटी हे मोठं मीठ घेतलेलं आहे, तुम्ही छोटं जरी घेतलं तरी चालेल। आणि ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, ह्याच्यामध्ये तव्यामध्ये 1 मिनिटभर मी फक्त असं पसरून असं हलवून घेणार आहे थोड्या थोड्या वेळाने। तोपर्यंत हे आपलं मीठ का नाही थंड होईल ना, हे मी बारीक करून घेते। हे बारीक करायचं आणि हे वेगळं बारीक करायचं आपल्याला। मसाला बघा मी बारीक करून घेतलेला, एकदम बी पेस्ट केली नाही, असं आपल्याला दरदरा पाहिजे बघा अशा पद्धतीमध्ये। आणि हे मीठ पण मी बारीक करून घेतले, त्यात पहिला मसाला बारीक केल्यानंतर त्यात मीठ बारीक केलं, त्यामुळे त्याचा थोडासा असा कलर दिसत असेल तुम्हाला। वाडग्यामध्ये आता ही मिरची काढून घेऊया। मिरची काढून घेतलेली आहे अशा पद्धतीत बघा झालेली, एखादी थोडीशी मोठी झालेली। आता तुम्हाला सांगते, ह्याच्यापेक्षा पण बारीक पाहिजे असली तर घेऊ शकता। आणि तुम्हाला जर कमी तिखटवाली पाहिजे असेल तर तुम्ही कमी तिखटवाली पण घेऊ शकता। ह्याच्यामध्ये कैरी टाकून घेऊया। आता कैरीचे एकदम छोटे छोटे साल काढून तुम्ही तुकडे पण करू शकता आणि मोठी मोठी पण थोडीशी खिसू शकता। मी एकदम बारीक खिसलेली आहे, त्यामुळे काय होतं ह्याच्यामध्ये चव छान मुरते। मग मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे, हा मसाला टाकणार आहे मी। त्यात टाकणारे 1 चमचा मोठ्या आकाराचा मोहरीची डाळ घेतलेली आहे, ती टाकणार। ही काय केलेली आहे म्हणजे हलकीशी मी गरम करून घेतलेली आहे, म्हणजे उन्हामध्ये ठेवून घेतलेली आहे। 1 चमचा मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, घरची असल्यामुळे थोडीशी मी कमी टाकते। ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला का नाही काळं मीठ टाकायचं आहे, त्याच्यामुळे काय होतं एकदम चव छान येते। आणि ह्याच्यामध्ये आपण ही जी मिक्सरला बारीक केलेलं आहे ना, हे मीठ सगळं मी टाकून घेते। मीठ मी टाकून घेतलेलं आहे। मोठ्या मिठामुळं काय होतं, लोणच्याला ह्याला चव छान येते, हे लक्षात ठेवायचं। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बारीक जरी टाकलं तरी चालेल। तर ह्याच्यामध्ये काय करायचं, एका अख्ख्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे। लिंबूसुद्धा बघायचं, कधी कधी आपण जेव्हा आणतो ना तर थोडंसं खराब वगैरे जर असेल ना तर बघून घ्यायचं जराशी। आता हे आपण मिक्स करून घेऊया। लिंबाचा रस टाकल्यानंतर बघा मस्त असं मी मिक्स केलेलं आहे। ह्याच्या अगोदर पण मी ह्याच हप्त्यामध्ये एकदा मिरचीचं लोणचं टाकलेलं आहे, ते पण मस्त खूप दिवस टिकतं बरं का, ते पण तुम्ही करून बघा। आणि आपल्या चॅनलवर खूप मिरचीच्या रेसिपी मी लोणच्याचे अपलोड केलेले आहे, तुम्ही कोणतं जरी केलं तरी पण चालू शकते। मस्त असं बघा मिक्स झालेलं आहे। आता तुम्हाला लिंबाचा रस जर टाकायचा नसेल का नाही, 3 ते 4 चमचे विनेगर जरी तुम्ही टाकलं तरी पण चालू शकते। आता हे जे आपण बघा तेलामध्ये लसूण टाकलं, तर हे आपण टाकून घेऊया। लसूण आणि तेल बघा मी टाकून घेतलेलं आहे। आणि लसणाचा बघा जरासुद्धा कलर चेंज झाला नाही, हा देशी लसूण आहे। आता तुम्हाला लसणाचं सांगते, तुम्हाला जर पाहिजे ना तर थोडंसं असं मोठं मोठं कुटून जरी घेतलं तरी चालेल, त्याचं तोंड उघडलं का नाही म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये मसाला मुरतो। आणि असं जरी टाकलं तरी चालेल। आता तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर लसूण टाका, पण मी म्हणते कसं मिक्स लोणचं जसं आता हे
आपण ह्याच्यामध्ये कैरी टाकलेली आहे, मिरच्या टाकलेल्या आहेत, आता हे लसूण टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही आलंसुद्धा थोडंसं खिसून टाकू शकता. जसं की 1-2-3 तुकडे जरी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, छान लागेल. आलं खाल्लेलं पण चांगलं असतं, लसूण बी खाल्लेलं आपलं चांगलं असतं. तर आपल्याला असं खाऊ शकत नाही तर असं लोणच्यामध्ये टाकून जर खाल्ला तरी चालेल. मस्त असं बघा मिक्स करून झालेलं आहे, छान असं झालेलं आहे, चवीला एकदम मस्त लागतं. तुम्ही करून बघा. आता हे जे आहे ना, ह्याला मुरायला कमी कमी 8 ते 10 दिवस लागतात, कारण की ही जी मिरची आहे ना आपली, ही त्याच्यामध्ये चांगला मसाला मुरला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये आपण जे तेल टाकले बघा, हे साईडला तुम्हाला आता तेल दिसत असेल, असं भरपूर तेल टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये 1 लिंबाचा रस टाकलेला आहे. ह्याच्यामुळे हे टिकतं पण खूप दिवस. आपण जे मीठ वापरलेलं आहे हे मोठं मीठ वापरलेलं आहे. आणि ह्या अशा गोष्टी कशा आपण कायम करू शकतो. जसं आता हे 1-2 महिने जर टिकलं तर तुम्ही हे परत संपलं की परत पीक करू शकता. त्याला उन्हात घालायची गरज नाही, काय नाही. उन्हात का घालते तिला तुम्हाला सांगते, कैरी म्हणा, थोडीशी हिरवी मिरची म्हणून साधारणशी सुकवून जर तुम्ही जरी वापरली ना तर जास्त दिवस टिकते. त्यासाठी उन्हात घालायचं असते. तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही एकदा लोणचं करून बघा, छान लागतं चवीला. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.